सप्रेम नमस्कार. मी भारत सुरेश गायकवाड. मी छत्रपती संभाजीनगर येथे राहणारा. म्हणजे जे पहिले औरंगाबाद होतं आता छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे. आणि मी ह्या मूव्हीमध्ये एक विलनची भूमिका करतोय. एक विलनची भूमिका म्हणजे यामध्ये जो बिझनेसमॅन आहे त्या बिझनेसमॅनचा मी त्यामध्ये बॉडीगार्ड दाखवलेला आहे. मी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलीसाठी म्हणजे त्यांचे अंगरक्षक म्हणून आपण जो असतो ते विषय तसा माझा विषय यामध्ये आहे. आणि यानंतर ह्या मूव्हीमध्ये जे काही गाणे आहेत, त्यानंतर ॲक्शन आहेत, त्यानंतर कॉमेडी आहे, ट्रॅजेडी आहे, सगळ्या गोष्टी आहेत या मूव्हीमध्ये. आणि मला आपल्या संभाजीनगरच नाही महाराष्ट्रातल्या सर्वांना एकच विनंती आहे की हा मूव्ही सर्वांनी बघायला यावे. याचे डायरेक्टर दीपक आपले म्हस्के साहेब आहेत. यांनी ह्या मूव्हीसाठी ह्या पिक्चरसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि यामध्ये जेवढेही कलाकार आहेत ते म्हणजे फर्स्ट टाइम काम करतायत या मूव्हीमध्ये, फर्स्ट टाइम करतायत. आणि त्यांची कला बघण्यासाठी कृपया करून माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी भारत तू ही कला म्हणजे बॉडीगार्डची भूमिका तर कोणत्या प्रकारे निभावली? माझं जेवढं सर्वस्व तिथे टाकता येत होतं तेवढं मी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघण्यासाठी पण तुम्ही यावे ही माझी सर्वांना विनंती आहे, महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना. ही कलागुण तुमच्यामध्ये आधीपासून होती का, तुम्हाला आवड होती चित्रपटाची? मला ॲक्च्युअलमध्ये ह्या गोष्टीची आवड होती पण कधी चान्स भेटला नाही. आमचे जे जिवलग मित्र आहे सोमनाथ महापुरे सरांनी मला हा चान्स दिलेला दीपक सरांच्या थ्रू. आता हा तुझ्या जीवनातील पहिला चित्रपट आहे? जी, माझ्या जीवनातला पहिला चित्रपट आहे. या अगोदर मी गाणं केलं होतं, म्हणजे तो एक एवढं म्हणजे जुनंच गाणं होतं. त्या गाण्याला मी एक माझ्या पद्धतीनं सादरीकरण केलेलं होतं. पुढे अजून संधी मिळाली चित्रपटात तुम्ही काम करता? बिलकुल करायला तयार आहे. आता तो काय म्हणतात ना, एखाद्या वेळेस व्यक्तीला काही गोष्टीचा छंद लागला तर ती छंद व्यक्ती सोडू शकत नाही. आणि मला आता त्या गोष्टीचा छंद लागलेलाच आहे, कारण मी जे यामध्ये केलेलं आहे ते माझ्यापेक्षा जास्त प्रेक्षकांना आवडायला हवे. हे माझी बोलणं आहे, दुसरं काही नाही. ओके, थँक्यू सर. मी सोमनाथ मसोजी महापुरे. माझं तसं सोशल वर्क, सामाजिक कार्यकर्ता, राजकीय क्षेत्रातून वाटचाल करत नेता ते अभिनेत्याकडे वाटचाल मी आता करतोय. हा माझा परिचय. तुमची भूमिका तुम्ही या चित्रपटाकडे कशी वळला? या चित्रपटाची ज्यावेळेस मी स्टोरी ऐकली दीपक म्हस्के सर, तत्पूर्वी त्यांची जी भेट मला घालून दिली, ताराचंद मामा कीर्तिशाही ते आमचे मामा आहेत, त्यांनी भेट घालून दिली. आणि आम्ही त्या स्क्रिप्टवरती थोडंसं चर्चा करत असताना त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या की ह्या स्क्रिप्टच्या माध्यमातून येणारी जी भावी पिढी आहे तर ह्या भावी पिढीला फार मोठा संदेश या ठिकाणी दिला गेलेला आहे की जेणेकरून दोन मार्ग त्यांना दिलेले आहेत, एक चांगला आणि एक वाईट. तर ह्या चांगला आणि वाईट नेमकं कोणता मार्ग निवडायचा हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. हा शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला दिसणारच आहे. आणि यामध्ये मी प्रामुख्यानं भूमिका एका मंत्र्याची करत आहे, जे माझे सहकारी बंधू जगाची करत आहेत, जे काही माझ्यासोबत करतायत त्या सर्वांचं या ठिकाणी सहकार्य आहे. तुमचा मूळ व्यवसाय काय काम करतो? माझा साईड बिझनेस आहे प्रॉपर्टीचा. मी जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय वगैरे बघतो. आपली हॉटेल आहे संदीप हॉटेल, आमच्या भावाचीच आहे. कला क्षेत्रामध्ये आपण संभाजीनगरमध्ये बऱ्याच भूमिका केलेल्या, वेगळ्या याच्यामध्ये आपण प्रयत्न केलेले. तर आतापर्यंत तुम्ही कोणत्या याच्यामध्ये आपण भूमिका केलेल्या आहे? येस. तर मी 86-87 नंतर जर समजा पहिला कॅमेरा मी या ठिकाणी जर लावला असेल तर 2019-24च्या दरम्यान मी हा कॅमेरा लावला. आणि या ठिकाणी पहिली शॉर्ट फिल्म योगा नावाची केली, त्यानंतर इरस नावाची शॉर्ट फिल्म केली. आणि त्यानंतर माझी स्वतःची तांबडं मी हे नाव दिलं होतं, पण नंतर ऑनलाईन होड या नाव या ठिकाणी केलं गेलं. आणि काही इतर गाण्यामध्ये वगैरे मी थोडेसे काही या ठिकाणी शॉर्ट फिल्ममध्ये काम केलेलं आहे. आणि एकंदरीत आणि माझं स्वप्न होतं, ध्येय होतं की येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणचा एक प्रतिनिधित्व कोणीतरी घ्यावं. आणि त्या अनुषंगानं मी मोठ्या फिल्मकडे वाटचाल केली. आणि मला दीपक म्हस्के सर हे मला गुरु भेटले आणि त्यांच्या माध्यमातून मी वाटचाल करतो. हिंदी चित्रपटाकडे आपण केव्हा वळणार आहात? हा विषय तुम्ही फार महत्त्वाचा फुल हात घातलाय. हिंदी चित्रपटाकडे जसं सयाजी शिंदे यांनी साऊथ गाठलंय तसे माझी साऊथला जाण्याची माझी तयारी आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मी साऊथ पण गाजवेल यात शंका नाही. जसा ते साऊथचा अण्णा आहे तसा महाराष्ट्राचा अण्णा हे मी दाखवून देणार आहे.
धन्यवाद. हां हे गरीब मुलगी हा ही तिची मैत्रीण ही डान्सर लुईला बोलवण्यात आलं. हां ये मेरी लड़की है और इसका आपने अभी डांस देखा ना, हां डांस देखा ना तो उसने किया. और काय नाव तुमचं नाव सांगा. माझं नाव श्रद्धा आहे. काय तुमची भूमिका आहे चित्रपटात मी लावणी केली होती चित्रपटात. हां आणि सुरुवातीला तुम्हाला काय त्रास झाला म्हणजे लावणी करताना काही practice केली आहे का? नाही प्रॅक्टिस झाली म्हणजे मी ऑन द स्पॉट. माझ्यामध्ये घमंड या चित्रपटामध्ये ते पिक्चरपेक्षा लावणी जास्त फेमस होणार आहे असं या बाबतीत तुझं काय मत आहे? लावणीच फेमस होणार आहे माझं असं मत आहे. हां आणि काय याच्या आधी तुम्ही भूमिका वगैरे केली आहे? हो 1-2 अल्बम सॉन्ग वगैरे केलं होतं मी. हां तुमचं नाव सांगा. माझं नाव श्रद्धा कांबळे. या, गरीबचं काही वाटत नाही. नाव सांगा. राज रा- माझं मुख्य भूमिका आहे. एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम आहे आणि फक्त सर राज रांदेने तुझी पहिल्या चित्रपटामध्ये डायरेक्ट अभिनेत्री म्हणून तुझी नियुक्ती झाली तर याबाबत तुझं काय मत आहे? मग खूप हॅपी आहे मी. माझा पहिला चित्रपट आहे. मी मुख्य भूमिका आहे. तुला वाटलं का कधी की आपण मुख्य भूमिकेत जाऊ आणि मस्के सर तुम्हाला चान्स देतील? नाही कधीच नव्हतं वाटलं. जे काही आहे ते सरांमुळेच आहे. अच्छा मस्के सर तुम्हाला चान्स दिला चांगला. राणूजी शंकरराव जाधव. मी माझी पंचायत समिती सदस्य तिसगाव येथील रहिवासी असून आजच्या या घमंड चित्रपटाबद्दल मी बघितलेल्या सर्व सिरियल आत्ता एवढ्यामध्ये एकदम अतिउत्कृष्ट उत्तम अशी कलाकारांनी कलासंच त्यांच्या कलासंच एकदम उत्तम आहे. चांगल्या प्रतीचा आहे आणि हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद. बस.